उंदियूची भाजी. पप्पा गेले होते गुजरातला. आमचे रिलेटिव्स प्रतीक दादा त्यांच्या नवीन फार्म हाऊसचं ओपनिंग होतं, पूजा होती आणि तेव्हा येताना पप्पांनी हे सगळं आणलेलं आहे. थँक्यू प्रतीक दादा ह्याच्यासाठी. आपण बघूया काय काय असतं उंदियूच्या भाजीमध्ये. हे स्पेशली बडोद्यावरून आलेलं आहे. हे बघा, ही आहे सुरत पापडी. ही आहे तिकडची वांगी. ती 1-2 दिवस बॅगेत राहिली ना, एक रात्रभर, त्याच्यामुळे ते अशी झाली आहे. ही आहे तिकडची बटाटी. हे आहे रताळ. हे ना वेगळाच काहीतरी कंद आहे. हे रताळ नाही आहे, काय म्हणतात, ज्यांना माहिती असेल कमेंट्समध्ये सांगा. हे ना कापल्यानंतर आतून असा मस्त पर्पल कलरचं कंद निघाला. हे आहे लसूण पात, आलं, मिरची, लसूण आणि कोथिंबीर. तर असं हे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे. खूप सारे पाकिट पाठवून दिलेले आहेत उंदियू मसाल्याचे. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच रेडीमेड गोष्टी आहेत. थँक्यू प्रतीक दादा वन्स अगेन. आईंना खूप आनंद झाला तुम्ही एवढे सगळे पाकिट पाठवले, कारण आमच्या इथे मिळत नाही. एवढ्या साऱ्या भाजीसाठी आम्ही 2 उंदियू मसाल्याचे पाकिट फोडले. एका पातेल्यामध्ये कच्चं गोडे तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये मसाल्यासहित सगळ्या भाज्या टाकून मसाला, तेल सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं. रेडीमेड उंदियू मसाल्यामध्ये मीठ होतं, तरीही आम्हाला थोडं ते कमी वाटल्याने आम्ही वरून थोडं ॲड केलं. गरजेपुरतं पाणी ॲड केलं आणि साधारण अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून मस्त भाजी शिजवून घेतली. गरमागरम रसरशीत मस्त उंदियूची भाजी आपली तयार आहे. चवीला पण छान लागली. मी पहिल्यांदाच खाल्ली. आईंनी अशा पद्धतीने बनवली. तुम्ही कधी उंदियू खाल्लाय का आणि तुम्ही कसं बनवता ते सांगा. सोबत भाकरी पण होती, मस्त बेत झालेला.